शक्तिपीठ महामार्ग करवीर तालुका संघर्ष समितीच्या वतीने महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शक्तिपीठ महामार्गासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। या शिष्टमंडळात संघर्ष समितीचे ज्योतिराम घोडके वडणगे, उत्तम पाटील कॅप्टन शिंगणापूर, ज्ञानदेव पाटील साबळेवाडी, भगवानराव पाटील वाकरेकर, युवराज देसाई वरणगे पाडळी, बाबासाहेब देवकर यांच्यासह करवीर तालुक्यातील 18 गावातील मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते। निवेदनात म्हटलं आहे की शक्तिपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध असून करवीर तालुक्यासह 18 गावांमधून जाणारा हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही। शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न तातडीने थांबवावा, तसेच बाधित शेतजमिनींच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली मोजणी तात्काळ थांबवावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। शेतीबरोबरच पशुपालन हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा व्यवसाय असून महामार्गामुळे पशुपालनावरही गंभीर परिणाम होईल। तसेच आजची युवा पिढी ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता आहे। याशिवाय करवीर परिसराला महापुराचा मोठा धोका आहे। महामार्गाची उभारणी झाल्यास पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होऊन जवळपासच्या शेतकऱ्यांसह गावांना भविष्यात मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसू शकतो। त्यामुळे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शक्तिपीठ महामार्गाचं काम व संबंधित प्रक्रिया तुर्तास बंद करावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल मुद्रांक शुल्क व अभिलेख विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेचं दर्शन घेतलं। शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांचा विरोध आणि त्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने महसूल मंत्र्यांना देण्यात आला। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी माझगाव प्रतिनिधी अनिल जाधव।